नमस्कार माझ्या लाडक्या आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 11वी अर्थशास्त्र विषयाच्या प्रकरण क्रमांक 2 पैसा या प्रकरणाच्या स्वाध्यायाला। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा स्वाध्याय समजून घेत असताना आपण नुसता स्वाध्यायच समजून घेणार नाहीत, तर त्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक प्रश्नाचं नेमकं उत्तर कसं लिहायला पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रश्नात विचारला जातो आणि त्याचं नेमकं उत्तर काय लिहायला पाहिजे हे सुद्धा आपण अगदी सविस्तर आणि समर्पकपणे जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया प्रकरण क्रमांक 2 पैसा या प्रकरणाच्या स्वाध्यायाला समजून घेण्यास। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा जो स्वाध्याय आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे त्या स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आपण जाणून घेऊया। प्रश्न क्रमांक 1 आहे, सहसंबंध पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे। आपल्या 11वीच्या अर्थशास्त्र विषयामध्ये एकूण 6 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। पैकी सहसंबंध पूर्ण करा हा एक प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये एका बाजूचा सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो आणि दुसऱ्या बाजूचा सहसंबंध आपल्याला पूर्ण करायचा असतो। आपण पाहूया प्रश्नानुसार सहसंबंध कसा पूर्ण करायचा। पहिलं विधान पहा, पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे साधन हा सहसंबंध पूर्ण करून दिलेला आहे। म्हणजे पैशाचे प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे साधन, हे पैशाचं प्राथमिक कार्य आहे, तर मग मूल्य हस्तांतरण म्हणून पैसा काम करतो हे पैशाचं कोणतं कार्य आहे, तर या चौकटीमध्ये सहसंबंध पूर्ण होतो तो पैशाचे दुय्यम कार्य या उत्तराने। दुसरा सहसंबंध पहा, एका बाजूला म्हटलंय पैशाचे दुय्यम कार्य, याच्यामध्ये जर विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाचे दुय्यम कार्य असेल तर पतपैशाचा आधार हे पैशाचे कोणते कार्य आहे, तर पतपैशाचा आधार हे पैशाचे अनुषंगिक कार्य आहे। तिसरा विधान पहा किंवा तिसरा सहसंबंध आपण पाहूया। बघा, वस्तू पैशाची उदाहरणं आहेत शंख आणि शिंपले। म्हणजे शंख आणि शिंपल्यांचा वापर वस्तू पैसा म्हणून केला जात असे। अगदी तसंच क्रेडिट कार्ड हे कोणत्या प्रकारच्या पैशाचं उदाहरण आहे, तर त्याचं उत्तर आहे प्लॅस्टिक पैसा। नंबर 4 विभाज्यता। विभाज्यता हा पैशाचा गुणधर्म आहे आणि त्यामुळं कमी मूल्यांमध्ये पैशाचं विभाजन होतं किंवा त्याची विभागणी होते। तर जर पैशाचे स्थलांतर करणे सोपे होत असते, हे पैशातला कोणता गुणधर्म दर्शवतं, तर विद्यार्थी मित्रांनो वहनीयता। म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे स्थलांतरित करता येणं सोपं होतं, त्यामुळं वहनीयता हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर 5वं विधान पहा, वस्तू विनिमय। यामध्ये वस्तूचा वापर पैसा म्हणून केला जात असे किंवा देवाणघेवाणीचं साधन म्हणून केला जात असे। आता आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये हा वापर पैशाचा केला जातो। म्हणजे देवाणघेवाणीचं साधन किंवा खरेदी विक्रीचं साधन अगोदर वस्तू होती, आता आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आहे, म्हणून पैसा हे उत्तर यासाठी समर्पक किंवा योग्य आहे। अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 1 सहसंबंध पूर्ण करा हा वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला लिहिता येईल किंवा त्याचं उत्तर आपल्याला देता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्याच प्रश्नामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यातला दुसरा प्रकार आता आपण जाणून घेऊया। या ठिकाणी स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2 हा जो आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचाच प्रश्न आहे। आता पहा,
यामध्ये पहिलं विधान समजून घेऊ. वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया याला वस्तू विनिमय असे म्हणतात मुलांनो. कारण पैसा या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण वस्तू देऊन वस्तू घेणे किंवा मध्येच वस्तूची देवाणघेवाण होणे याला आपण वस्तू विनिमय असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा, भविष्यात परतफेड करण्याची तरतूद हे विलंबित देणी देण्याचं साधन आहे. त्यामुळे विलंबित देणी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे फेड करण्याची सोय आहे. मग या तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजे अशी कोणती यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेमध्ये चलनाद्वारे म्हणजे पैशाद्वारे फेड करण्याची सोय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची जी आधुनिक व्यवस्था किंवा आधुनिक यंत्रणा आहे त्याच्यामध्ये चलनामध्ये फेड करता येते. त्याच्यामुळं आधुनिक यंत्रणा असा शब्द या उत्तरासाठी अपेक्षित आहे. नंबर 4, तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे स्थानांतर करता येते. तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रक्कम आपण स्थानांतरित करू शकतो. हे धनादेश किंवा पत पैसा ही दोन्हीही उत्तरं या विधानासाठी योग्य ठरतात. नंबर 5, पैशाचे मूल्य संगणकाच्या साहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवता येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येणे याला आपण ई मनी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पैसा असं म्हणतो. कारण पैशाच्या प्रकारातील शेवटच्या प्रकारामध्ये आपण याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. नंबर 6, असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, जो पैसा बँकेत खात्यावर येत नाही किंवा सरकारला ज्याच्या संदर्भात कल्पना दिली जात नाही अशा पैशाला आपण काळा पैसा असं म्हणतो. त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे म्हणजे काळा पैसा. आता प्रश्न तिसरा बघा, योग्य पर्याय निवडा. हाही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या क्रमांकाच्याच प्रश्नातील उपप्रश्न आहे जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. आता योग्य पर्याय कसा निवडायचा हेही आपण जाणून घेऊ. पहिलं विधान पहा, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावायचे आहेत. आता पैशाची उत्क्रांती कशी होत गेली ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानुसार योग्य चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणता पैसा अस्तित्वात आला, नंतर कशा पद्धतीनं पैसा ची उत्क्रांती होत गेली ते यामधून आपल्याला त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. पहिलं बघा, धातू पैसा, पशु पैसा, धातूची नाणी आणि वस्तू पैसा अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. तर पहिल्यांदा पशु पैसा अस्तित्वात आला म्हणजे आ. दुसऱ्यांदा आपल्याला माहिती आहे वस्तू पैसा अस्तित्वात आला त्यामुळं ई, आ ई. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा धातू पैसा अस्तित्वात आला म्हणून अ आणि चौथ्यांदा धातूची नाणी अस्तित्वात आली म्हणून ई. म्हणजे आ ई अ ई असं उत्तर असायला पाहिजे. आता हे उत्तर पर्यायामध्ये नेमकं कुठं दिलेलं आहे एवढंच आपण पर्यायामध्ये गेल्यानंतर पाहायचं किंवा शोधायचं आहे. आता आ ई अ ई हे दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे आ ई अ ई. हा योग्य क्रम आहे पैशाच्या उत्क्रांतीचा. दुसरं विधान बघा, पैशाच्या उत्क्रांतीनुसारच क्रम लावायला सांगितलेला आहे. सगळ्यात पहिला हे जे 4 प्रकार दिलेले आहेत पैशाचे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो पैसा अस्तित्वात आला तो आहे कागदी पैसा. त्यामुळं पहिला आ आहे. नंतर 2 नंबरला पत पैसा किंवा बँक पैसा अस्तित्वात आला त्यामुळं ई आहे म्हणजे आ ई. तिसऱ्यांदा प्लॅस्टिक पैसा म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड अस्तित्वात आले म्हणून अ. आणि चौथ्यांदा इलेक्ट्रॉनिक पैसा अस्तित्वात आला त्यामुळं ई. याही ठिकाणी मुलांनो आ ई अ ई हे योग्य क्रम झाला. आता हा क्रम कुठं आहे तो पर्याय आपल्याला शोधून ते उत्तर आपल्याला निश्चित करायचं आहे. आ ई अ ई हे उत्तर पहिल्याच क्रमांकाला देण्यात आलेलं असल्यामुळे याचं उत्तर पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न दुसरा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचारायचं म्हटलं तर दुसऱ्या प्रश्नामध्ये अ मध्ये विचारला जाणारा हा चौथा प्रश्न स्वाध्यायातील आपण पाहूया। तो प्रश्न असा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, ही जी संकल्पना ओळखणं असतं याच्यासाठी 1 गुण असतो आणि ती संकल्पना स्पष्ट करा याच्यासाठी 1 गुण असतो। असा 2 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। आता आपण विधान पाहूया किंवा उदाहरण वाचूया आणि त्याच्यानुसार संकल्पना ओळखूया। पहिलं विधान आहे, वसंत शेठ त्यांच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याच्या बदल्यात देतो। म्हणजे कोळसा देतो आणि धान्य घेतो, म्हणजे वस्तूचा वस्तूमध्ये झालेला विनिमय आहे, म्हणून वस्तू विनिमय पद्धत ही संकल्पना या ठिकाणी येते। या संकल्पनेचा अर्थ आपल्याला स्पष्ट करावा लागेल। म्हणजे वस्तू विनिमय पद्धत एवढं लिहिण्यासाठी 1 गुण आणि त्याचा अर्थ किंवा व्याख्या किंवा स्पष्टीकरण करण्यासाठी 1 गुण, असं 2 गुणांसाठी हे विधान आहे। 2, बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात। त्यामुळं बँक पैसा हे योग्य संकल्पना राहील आणि या बँक पैशाचा अर्थ किंवा विश्लेषण आपल्याला द्यावं लागेल, त्याच्यासाठी 1 गुण असेल। नंबर 3, चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला। या ठिकाणी वापरण्यात आलेला जे साधन आहे ते डेबिट कार्ड आहे आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हा प्लॅस्टिक पैसा आहे, त्यामुळं प्लॅस्टिक पैसा ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला ओळखता आली आणि या संकल्पनेचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण आपल्याला 1 गुणासाठी द्यावं लागेल। नंबर 4, मालतीने मध्यस्थामार्फत घर खरेदी केले। मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही। मग हा जो व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये पावती दिली गेली नसल्यामुळं आणि पैसे घेतले असल्यामुळं हा पैसा कुठंही हिशोबी दाखवला गेलेला नाही, त्यामुळं हे काळ्या पैशाचं उदाहरण आहे। त्यामुळे या ठिकाणची संकल्पना राहील काळा पैसा आणि मग आपल्याला काळा पैसा कशाला म्हणायचं त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल 1 गुणासाठी। क्रमांक 5, राष्ट्रीय चलनाचा अपव्यय किंवा अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित करण्यात येते। म्हणजे प्रचलित चलनातील काही नोटा या चलनातून काढून टाकणं म्हणजे प्रतिबंधित करणं किंवा बंद करणं म्हणजे प्रतिबंधित करणं होय। यालाच आपण साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर नोटाबंदी असं म्हणतो किंवा यालाच विमुद्रीकरण असं म्हटलं जातं मुलांनो। त्यामुळं विमुद्रीकरण ही संकल्पना या उदाहरणासाठी योग्य आहे। मग विमुद्रीकरण म्हणजे काय याचं आपल्याला अर्थ किंवा स्पष्टीकरण द्यावं लागेल। आता आपण पुढील प्रश्नाकडे येऊया। आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की सहमत नाहीत ते सकारण स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला आपल्याला प्रश्नपत्रिकेत 4 मार्कांसाठी विचारलं जातं आणि हे 4 मार्कांचं वर्गीकरण आहे। त्यातला पहिला मार्क म्हणजे 1 गुण हा सहमत आहे का सहमत नाही याच्यासाठी 1 गुण असतो आणि जे स्पष्टीकरण आहे त्याच्यासाठी 3 गुण असतात। मग आता विधान आपण पाहूया। वस्तू विनिमयात कोणतीही अडचण येत नाही। आता अडचण येत नाही असं म्हटलेलं आहे, त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणायचं आहे, कारण वस्तू विनिमयात अनेक अडचणी आहेत या आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही असं लिहिण्यासाठी 1 गुण आहे आणि कोणत्या अडचणी येतात त्यापैकी कोणत्याही 3 अडचणी आणि त्यांचं स्पष्टीकरण लिहा, ते 3 गुणांसाठी असेल। अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल। नंबर 2, आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात। आता या ठिकाणी चांगले गुणधर्म कोणते आहेत किंवा पैशाचे चांगले गुणधर्म कोणते आहेत हे आपण सविस्तरपणे अभ्यासलेलं आहे आणि या ठिकाणी आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात असं म्हटलं असल्यामुळं हे विधान या विधानाशी मी सहमत आहे असं म्हणावं लागेल, त्याच्यासाठी 1 गुण। आणि कोणते चांगले गुणधर्म आहेत ते आपल्याला 3 गुणधर्म आणि त्याचं स्पष्टीकरण
लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी 3 गुण आहेत. नंबर 3, पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. म्हणजे पैसा अनेक प्रकारची कार्य करतो, हेही विधान सहमत असणारं आहे. आणि पैशाची जी कार्य आहेत त्या कार्यांपैकी म्हणजे प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य या तीनही प्रकारच्या कार्यांपैकी कोणतीही 3 कार्य त्यांचे स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित आहे. नंबर 4, पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो असं म्हटलेलं आहे. आता पैशाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीच्या खात्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर स्थानांतर करता येत असल्यामुळं हेही विधान सहमत असणार आहे. म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. आणि पैशाचं सहज स्थानांतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कसं करता येतं याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला 3 गुणांसाठी लिहावं लागेल. पुढं जाऊया. पुढं प्रश्न क्रमांक 5, आकृती, तक्ता किंवा उतारा अभ्यासून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा जो प्रश्न क्रमांक 5 आहे, जो 4 गुणांसाठी विचारला जातो त्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. खालील माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावरून आपल्याला खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता या ठिकाणी जो उतारा दिलेला आहे या उतार्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयाचे नाणे दिले. 10 रुपयाचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या. घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशने डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. वरील व्यवहारात कोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा. आता या व्यवहारामध्ये 10 रुपयाचे नाणे म्हणजे धातूची नाणी वापरलेली आहेत. 1. नंबर 2, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याचा अर्थ प्लॅस्टिक पैसा वापरला गेला आहे, हे दुसरं उदाहरण. आणि नंबर 3, रोख पैसे म्हणजे कागदी चलन किंवा कागदी नोटा यांचा वापर झालेला आहे. त्याच्यामुळे 3 प्रकारच्या पैशांचा वापर झाला. 1 धातूची नाणी, 2 प्लॅस्टिक पैसा आणि 3 कागदी पैसा. मग या उत्तरामध्ये आपल्याला 3ही प्रकार लिहावे लागतील. 2 गुण आहेत याच्यासाठी. आणि शेवटचा जो प्रश्न आहे त्यापैकी कोणतेही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा असं इथं विचारलेलं आहे. मग हे जे 3 प्रकार तुम्ही ओळखले त्यातल्या कोणत्याही 2 प्रकाराचं त्याच्या अर्थासहित आपल्याला स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरासाठी द्यायचं आहे. 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करण्यासाठी 2 गुण असतील. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या प्रकरणाच्या स्वाध्याय आणि त्यातील प्रश्नांची आपण सविस्तरपणे माहिती घेतली. धन्यवाद.